तर मी या ठिकाणी आमंत्रित करतोय जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते आदरणीय सतीशजी हाणेगावे सर, आपण या ठिकाणी येऊन आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करा. राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊसाहेब यांच्या जीवनकार्याला अभिवादन करतो. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि संपूर्ण विश्वाला हेवा वाटावा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु जगद्गुरू तुकोबाराय आणि उपस्थित मान्यवर. विषय खूप मोठा आहे आणि महाराजांनी खूप मोठं आव्हान दिलेलं आहे की आम्ही तुमच्यापासून दूर का गेलो, आम्हीही तुमच्यापासून दूर का गेलो, त्याची सुरुवात या ठिकाणी होते. मी लहानपणापासून कथा कीर्तनाच्या माध्यमातून, पोथ्या पुराणाच्या माध्यमातून एक गोष्ट नेहमी ऐकत आलेलो आहे. आजपर्यंत एक दोन अपवाद सोडता जेवढे कीर्तनकार मी ऐकलेले आहेत त्या सगळ्यांनी एक गोष्ट मला आवर्जून सांगितलेली आहे. 33 कोटी देव सृष्टीचा उद्धार करतात, अवतार घेतात, येतात जातात, हे आम्हाला सांगत आलेले आहेत, आम्ही ऐकत आलेले आहोत आणि इथपर्यंतचा प्रवास आमचा झाला. परंतु जेव्हापासून आम्ही स्वतःच्या बुद्धीनं, स्वतंत्रपणानं, सदसद विवेक बुद्धीच्या आधारानं जेव्हा विचार करायला शिकलो, तेव्हा आपल्या सर्वांना एक प्रश्न आहे माझा. या ठिकाणी सुरेंद्र महाराज गुराळकर आहेत, प्रसिद्ध कीर्तनकार आहेत. या ठिकाणी चंद्रकांत पाचंगे सर आहेत आणि तमाम महाराष्ट्रातील आणि देशातील कीर्तन परंपरा असेल, आध्यात्मिक परंपरा असेल, धार्मिक परंपरा असेल, त्या सर्वश्रेष्ठ ज्ञानी लोकांना साधा सोपा माझा प्रश्न आहे. तो हा प्रश्न आहे की सोरटी सोमनाथावरती गजनीच्या महम्मदाने 17 वेळा स्वारी केलेली होती, मंदिराची मोडतोड केली, हजारो लोकांची हत्या केली, पुजारी पळून गेले आणि संपूर्ण संस्कृती उद्ध्वस्त केली. त्या ठिकाणच्या महादेवाच्या मंदिराची मोडतोड केली, पिंड फोडली आणि करोडो रुपयाची संपत्ती लुटली. तेव्हा या देशातल्या 33 कोटी देवापैकी एक तरी देव येऊन, स्वयं महादेव तरी येऊन त्या ठिकाणी विरोध का केला नाही? हा तार्किक, हा विवेकवादी प्रश्न मी जेव्हा जेव्हा महाराजांना विचारतो तेव्हा सगळे महाराज आमच्यापासून पळतात आणि आम्ही महाराजांपासून पळतो. कारण त्यांनी 33 कोटी देवांच्या कथा सांगून आम्हाला जे आमची जडणघडण केली आणि आमच्या डोक्यातला खरा विचार मारला, आमचा सत्सविवेक बुद्धीचा विचार मारला, आमच्यातली चिकित्सक बुद्धी मारली, आमच्यातला विज्ञानवाद मारला, हा आरोप मी महाराष्ट्रातल्या चांगल्या महाराजांना सोडून ज्याने ज्याने अशा प्रकारची बुद्धी आमच्यामध्ये घातली, पूजा, कर्मकांड, थोतांड धर्म आणि थोतांड गोष्टीमध्ये आम्हाला गुलाम बनवून आमच्या बुद्धीला गुलाम बनवण्याचं महापाप केलेलं आहे, त्या सगळ्या महाराजांना एक छोटा प्रश्न आहे. त्यांनी कधीही केव्हाही मला फोन करून उत्तर द्यावं. हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवून मी आजच्या जगद्गुरू तुकोबाराय यांच्या जयंतीच्या निमित्तानं 2-3 महत्वाच्या गोष्टी मांडतो आणि माझा विषय या ठिकाणी थांबवतो. महाराष्ट्र शासनाने एक GR काढलेला, शिक्षकांना माहिती असावं, या देशातल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहिती असावं. महाराष्ट्र शासनाने एक GR काढलेला आहे. तो GR असा आहे की महापुरुषाची जयंती शासन, प्रशासन, शैक्षणिक संस्थेमध्ये साजरी करावी. त्याची यादी दिलेली आहे, त्यांची नावं दिलेली आहेत आणि हनुमंत पवार सर त्यांच्या तारखा दिलेल्या आहेत. महाराष्ट्र शासनानं जगद्गुरू तुकोबारायचा विसर का पडला, का तारीख सापडली नाही, हा प्रचंड दुर्दैवी प्रश्न मी महाराष्ट्र शासनाला विचारतोय. फक्त प्रश्नच विचारत नाही, तर जगद्गुरू तुकोबारायांची खूप मोठी जयंती आदरणीय बालाजी जाधव सरांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय DB भरमदे सर आणि आम्ही MDM कॉलेज अर्थात मास्टर दिनानाथ मंगेशकर महाविद्यालयावर शाजनी या ठिकाणी आम्ही जाहीरपणे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जयंती साजरी केली. फक्त जयंती साजरी केली नाही, संस्थेने आम्ही जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या लोकांनी महाराष्ट्र शासनाला पत्र लिहिलंय, आम्हाला उत्तर द्यावं किंवा आम्ही दिलेली तारीख त्या ठिकाणी आम्ही प्रमाण तुम्हाला देऊ, ती तारीख तुम्ही पुढच्या काळामध्ये येणाऱ्या वर्षामध्ये हे महाराष्ट्र शासनाच्या पद्धतीने शासन प्रशासनाच्या माध्यमातून जगद्गुरू तुकोबारायाची जयंती साजरी होणं अत्यंत गरजेचं आहे, अन्यथा आम्ही आंदोलन करू, अशा प्रकारचा ठराव आम्ही पाठवला. हे असं का होतं? हे प्रचंड दुर्दैव आहे. अहो, जगाचा महानायक छत्रपती शिवराय, त्यांचे गुरु, शिव तुझे नाम ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की म्हणणारे तुकाराम आणि जगद्गुरू पदवी पहिल्यांदा जगामध्ये देणारे तुकाराम, त्यांचे गुरु, त्यांचा विसर का पडावा? एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या जातात शिवाजी महाराजाबद्दल, एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी जगद्गुरू तुकोबाराय केल्या जातात, हे असं का हो? हा प्रश्न आहे. आणि संपूर्ण जगामध्ये अनंत कदम सर ऑनलाईन साहित्य संमेलन घेण्याचं धाडस जगाच्या इतिहासामध्ये जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेनं दाखवलेलं होतं आणि ते घेऊन दाखवलं आणि यशस्वी करून दाखवलं. हे जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद टेक्नॉलॉजीशी जोडले गेलेले, वेगवेगळ्या माध्यमाशी जोडले गेलेले आणि येणाऱ्या काळामध्ये जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद जागतिक पटलावरती आपल्याला दिसेल, अशा प्रकारची विचारधारा जगद्गुरू तुकोबारायांची होती. 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. ते का गरजेचं आहे? अलीकडे मी वास्तविक बोलतो आणि जे घडते अवतीभोवती त्याच्यावरती बोलतो. आजकाल TV चॅनलवरती जे काही महाराज येतात
100 महाराज जर घरी धरलं 4-5% लोक खूप चांगला प्रचार प्रसार करतात, त्यांचा सन्मान करतो, मी त्यांचं अभिनंदन करतो. परंतु जवळपास 95-96% लोक जे कर्मकांड, पूजा अर्चा, देवधर्म, थोतांड गोष्टी सांगून जी समाजाची दिशाभूल करतायत, त्याला तथाकथित महाराज विरोध करणार की नाही हा प्रश्न आहे. आम्ही विरोध करतो, आम्ही करत आलेलो आहोत. आपली गरज आम्हाला आहे, आपली गरज आम्हाला आहे. कारण तुमच्या पाठीमागे एक वर्ग आहे, तुमच्याकडे मांडणीचं कौशल्य आहे, तुमच्याकडे गायनाचं कौशल्य आहे, तुमच्याकडे उदाहरण दृष्टांताचं कौशल्य आहे. परंतु ते दृष्टांत उदाहरण देत असताना विवेकवादी असले पाहिजेत, विवेक बुद्धीला सचेत विवेक बुद्धीला पटणारे असले पाहिजेत, चिकित्सक असले पाहिजेत, वैज्ञानिक असले पाहिजेत. नाही तर तुम्हाला जाहीर आम्हाला उत्तर द्यावं लागते 33 कोटी देवांचं काय झालं. जेव्हा देशावर संकट येतात, जेव्हा दुष्काळ येतात, अहो याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो, अलीकडे खूप दुर्दैवी घटना घडतायत सुरेंद्र महाराज, आणि आम्हाला चीड येते, मी अस्वस्थ होतो. अहो काशीचे शंकराचार्य असं म्हणतात, जगद्गुरु शंकराचार्य असं म्हणतात की जात देवानी जाणून बुजून निर्माण केलेली आहे, आणि तुम्ही जर जात मानणार नसाल तर देशामध्ये दुष्काळ पडतो, रोगराई पसरते. अशा प्रकारच्या विचाराला जर समाज व्यवस्थेतून विरोध होत नसेल, तुमच्याकडून विरोध होत नसेल, तुम्ही समर्थन करत नसाल किंवा त्यांचा विरोध करत नसाल किंवा कुठल्याही बाजूने उभा टाकत नसाल, तर तुमची भूमिका काय तुम्हाला स्पष्ट करावी लागते. आणि म्हणून आम्ही तुमच्याकडून दूर गेलो. आजकाल मी कोणाचंच कीर्तन ऐकायला जात नाही, आजकाल मी कुठेच कोणाचं काय ऐकायला जात नाही. मी स्वतंत्र चिंतन मांडतो आणि बाजूला होतो. आपल्या स्वतःलाही माहिती आहे मी कधी कुठलं कीर्तन ऐकायला जात नाही, कारण कर्मकांड सांगितलं जातं, पूजा अर्चेमध्ये अडकवलं जातं, आमच्यातला विवेकच मारला जात असतो. त्याच्यामुळं आम्ही तुम्ही विवेकाच्या पातळीवर एका इथं मतभेद नाही. विचाराचा विरोध विचारू नका, तत्वाचा विरोध तत्व नका. हे कुठेतरी आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो, ज्या महाराजांनी हे मांडलं त्याला कुमार सप्तर्षीने जाहीर आव्हान दिलं, सगळे मुद्दे खोडून काढले आणि सगळ्या टोळीने कुमार सप्तर्षीला टार्गेट केलं गेलं. तेव्हा सुरेंद्र महाराजांची भूमिका काय, डी बी ब्रह्मे सरांची भूमिका काय, प्रताप सरांची, माझी पाचंगे सरांची भूमिका काय, ही भूमिका खूप महत्वाची आहे. त्या दृष्टिकोनातून जयंती साजरी व्हावं असं मला वाटतं. मला खूप काही कळतं, तुम्हाला खूप काही कळतं, त्या दृष्टिकोनातून जयंती साजरी न होता अन्यायाच्या विरोधामध्ये, अत्याचाराच्या विरोधामध्ये, अधर्माच्या विरोधामध्ये तुकोबांनी आपली संपूर्ण हयात पणाला लावली. कुटुंबामध्ये 5 लोकांचा मृत्यू झालेला आहे. पूर्ण संसारिक पातळीवरती, सामाजिक पातळीवरती, धार्मिक पातळीवरती होरपळून निघालेला माणूस जीवनाच्या भयानक रसायनातून तयार झालेला आहे, चिंतन केलेलं आहे, आणि वास्तव समाज, वास्तव धर्म आणि वास्तव जगणं समजून घेऊन तुकाराम महाराज बोलतात. आणि त्यांच्या नावावर प्रचंड कर्मकांड केले जातात. मी जेवढे कीर्तनकार ऐकलो 4-5 अपवाद सोडता, करणे खंडन पाखंड म्हणतात, तेच पाखंडी निघतात, तेव्हा प्रचंड दुर्दैवानं म्हणावंसं वाटतं की नेमकं काय चाललंय आमच्या देशात. उदाहरण देतो मी तुम्हाला. ज्या माणसाचं दुकान चालत नव्हतं, पोट भरत नव्हतं, त्या माणसाने काही चमत्कार सुरू केले. आज करोडो अब्जोपती माणूस आहे, काय इन्कम टॅक्सच्या धाडी त्याच्यावरती पडत नाही. मी जाहीरपणे बोलतो, खुलं बोलतो, माझ्याकडे प्रमाण आहे. बागेश्वर धाम, धोपटेश्वर महाराज प्रसिद्ध आहे, त्यांचे कार्यक्रम करोडोमध्ये आहेत सुरेंद्र महाराज. आणि ते एकदा एका कार्यक्रमात म्हणाले की तुकोबाला त्याची बायको दररोज उसानं मारत होती. कुठला संदर्भ आहे, कुठल्या इतिहासात वाचले, कुठली कथा वाचली, आम्हाला जाहीरपणे सांगावं लागेल. आपण विरोध केला, जाहीरपणे धोपटेश्वर महाराजाला माफी मागावी लागली. एवढा मोठ्याने हिंदुत्वाच्या गोष्टी करणं, आम्ही हिंदू आहोत, पण कोणते नेमके हिंदू, विवेकवादी हिंदू आहोत, हे कुठेतरी विचार हा समाजापर्यंत जाणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही कोणतं हिंदुत्व मानताय? माणसामध्ये भेद करणार, जातीपातीमध्ये, गटातटामध्ये भांडणी लावणारी, हिंदू मुस्लिम एक नाही ती वेगळे आहेत, याची मांडणी करून तुम्ही समाजामध्ये विचलन निर्माण करत असाल तर तुम्हाला तुकाराम समजणे अशक्य आहे. वैश्विक धर्म तुकारामांनी मांडला, संत अनेक आहेत, मांडणी करणारे अनेक आहेत, परंतु वैश्विक साहित्यिक असलेला संत किती आहेत मला दाखवा महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये. त्यांनी साहित्याच्या माध्यमातून प्रचंड मोठं काम केलं आणि जागतिक पातळीवर तुकाराम जाऊन पोहोचला. आणि जागतिक पातळीवर गेल्यानंतरचा तुकाराम तिथल्या लोकांनी मांडला, तोही तुकाराम आम्हाला माहिती नाही. हे प्रचंड दुर्दैव आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं विज्ञानवादी विचार समजून घेतला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं जगद्गुरु तुकोबारायचं सगळ्यात मोठं कार्य या मातीमध्ये जर कुठलं असेल तर धर्मव्यवस्थेच्या विरोधामध्ये बंड करून एकटा पातळीवर लढत राहिला, शेवटपर्यंत लढत. ही काही साधी गोष्ट नाहीये, ही भारताच्या इतिहासातली, जगाच्या इतिहासातली अद्भुत गोष्ट आहे. एवढ्या मोठ्या प्रचंड धर्मव्यवस्थेला शह द्यायचं, चातुर्वर्ण व्यवस्थेची मोडतोड करायचं, वर्णव्यवस्थेची मोडतोड करायचं, भेदाभेदाची मोडतोड करायचं, आणि मानवता कशी श्रेष्ठ आहे देवधर्मापेक्षा त्यांनी कर्माकडे लक्ष दिलं, कर्म प्राधान्य हे सांगितलं. हे सगळं सांगत असताना तुकारामाचं हे जे रसायन आहे हे वास्तव जीवनातून आलेलं आहे, कल्पनेतून आलेलं नाही, चमत्कारातून आलेलं नाही, कुठल्या तरी गोष्टी आलेलं, प्रचंड अध्ययन केलेलं आहे. त्यांच्या घरामध्ये हा वारसा होता, ते क्षत्रिय होते, युद्धाचा वारसा होता. आणि म्हणून त्यांचं जे हिंसावाद आहे महात्मा गांधी सारखं नव्हतं. एक गाल मारावर चापट मारी की दुसरं गाल पुढं करा, तिसरं गाल पुढं करा, ही भूमिका तुकाराम महाराजांची नव्हती. अधमाशी अधमाने वागावे ही भूमिका तुकाराम महाराजांनी घेतलेली. दुष्टासोबत दुष्ट पद्धतीने वागलं पाहिजे, त्याचा नायनाट केला पाहिजे, तर खऱ्या अर्थानं धर्म कुठेतरी जगेल, टिकेल, अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचे जे संदर्भ चर्चेला गेलेले आहेत, आता आपली खाजगी चर्चा झाली. आजचा कार्यक्रम कसा आहे, जयंती आणि चर्चा. आपलेच मस्तक आणि आपलीच मनगट आणि आपलंच मन जर वॉशिंग झालेलं नसेल तर आपण जगाला समाजाला काही सांगू शकत नाही.
आतापर्यंत तुकाराम महाराजच्या संदर्भामध्ये इंद्राणीमध्ये वह्या बुडवल्या, तरुण वरी आल्या, हेच सांगितलं गेलं. 1936 हा चित्रपट आहे भालजी पेंढारकरांचा. त्याच्यामध्ये हे सगळे चमत्कार, 150 चमत्कार तुकाराम महाराजच्या नावावर खपवले गेले. एक गोष्ट तुम्हाला मी जाणीवपूर्वक अत्यंत अध्ययन चिंतन म्हणून करून सांगतो, तळमळीने कळकळीने सांगतो, विचार पडतो का पहा, माझा आग्रह नाहीये. कधीही कुठल्याही साधू संतांनी चमत्कार केल्याने आमचं जाहीर आव्हान आहे. पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, जे काही चमत्कार करतात ते साधू संत नसतात, ते चमत्कार करणारी माणसं सगळी जी असतात ते गुंड असतात. हा आजपर्यंत इतिहास आहे. चमत्कार करणारी माणसं गुंड असतात. चमत्कार होत असताना बघ्याची भूमिका घेणारे समाजातील जे लोक असतात ते शंड असतात. आणि अशा प्रकारच्या चमत्काराला, अन्याय अत्याचाराला दंड थोपटून जे विरोध करतात ते खऱ्या अर्थानं बंडखोर असतात. या पद्धतीने तुकाराम महाराज होते. नवसे सायाशे पुत्र होती, का करणे लागेसे पती. हा विज्ञानवाद तुकाराम तुम्हाला शिकवला. आणि म्हणून कुठेतरी हे सगळं समजून घेत असताना ऐसे कैसे झाले बंधू कर्म करून म्हणते साधू, अंगा लावून या राग. कर्मकांडावर तर प्रचंड विद्रोही पद्धतीनं कबीरांनी मांडलं, बसवेश्वरांनी मांडलं आणि जगद्गुरु तुकोबारांनी मांडलंय आणि रोहिदासांनी मांडलं. हे 4-5 संत बुद्ध, हे 4-5 संत जर सोडले, 5-6 लोक सोडले, एवढ्या विद्रोही पद्धतीनं व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंड करणारा संत आपल्याला सापडत नाही. काही लोक चौकटीत राहून चौकटीतली मान्य केली. तुकाराम चौकटीच्या पलीकडे जाऊन चिरफाड करणारा व्यक्ती. आणि म्हणून तुकाराम जसा आहे तसा समजून घेणं ही येणाऱ्या काळाची गरज आहे. इंद्रायणी वह्यात तरल्याच नाहीत, तरतच नाहीत. विज्ञानाचा नियम, तुम्ही कुठलीही गोष्ट धर्मातली असो, समाजातली असो, जीवनातली कुठलीही गोष्ट असो, तुकाराम निकष देतात, चिकित्सा देतात. चिकित्सा करा, विचार करा आणि मग तुम्ही ठरवा. आणि ती विवेक, सत्सद विवेक बुद्धीच्या आधारे ठरवा. कोणीतरी म्हटलं ग्रंथ प्रामाण्य त्यांनी नाकारलेलं आहे, संत प्रामाण्य नाकारलेलं आहे. ग्रंथात म्हटलं म्हणजे अंतिम सत्य असं नाही. त्यात खूप चुकीच्या आणि मूर्खपणाच्या आणि शेवटी परंपरा मांडत त्या पण स्वीकारायच्या काही. चांगलं मांडलं त्याचा स्वीकार आपण करू, जे चुकीचा त्याचा विरोध केला पाहिजे. नव्यामधलं जे चांगलं त्याचा स्वीकार आपण केला पाहिजे आणि नव्यातलं जे चुकीचं त्याला आपण विरोध केला पाहिजे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय हे एक विचार आहे. व्यक्ती संपतो, विचार कधीच संपत नसतो. आजही तुकाराम संपत नाही, युगापर्यंत तुकाराम कधी संपत नाही. आणि म्हणून त्या संदर्भात जे आहे, इंद्रायणीमध्ये ग्रंथ बुडवले, हे सगळ्या चुकीच्या खोट्या गोष्टी सतत आपण बिंबवले. कीर्तनकारांनी, प्रवचनकारांनी, आम्ही तुम्ही सगळे मांडून पुन्हा पुन्हा त्याला रंगवून ते बिंबवून टाकलो लोकांच्या मनात. लोक त्या अंधश्रद्धेला बळी. तसं नाही आहे ते. संताजी जगनाडे आणि त्याच्या काही लोकांनी ते पाठ असलेले अभंग, लोकांमध्ये पाठ असलेले अभंग लोकात मिसळून हजारो लोकांपर्यंत जाऊन संकलन करून त्या जडसागराने, लोकसागराने ते तारलेलं आहे. हे वास्तव सत्य आहे. हे जगाच्या पुढे कीर्तनकार का मांडत नाहीत? काय भीते? काय पाठ? दुकाने चालत नाहीत का? सत्य मांडून दुकाने चालत नाहीत का? सत्यपाल महाराजाला आम्ही खूप मानतो. 2-4 कार्यक्रम ठेवले त्याचे. फाय फाउंडेशनचा अमेरिकेचा पुरस्कार त्यांना मिळालेला. जाहीरपणे, उघडपणे ते सत्य सांगतात. त्यांचं दुकान खूप छान चालतं. आपलं दुकान चालणार नाही म्हणून, असत्य म्हणून दुकानदारीवर परिणाम होईल म्हणून मी असे खूप लोक पाहिलेले आहेत की जाऊ द्या, ते विषय नाही, त्यात मी बोलणार नाही. तर ह्या गोष्टी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. खूप पोटतिष्ठ मी बोलतो. आणि दुसरी गोष्ट आहे, आता हनुमंत पवार सरांनी सांगितले, आयुष्यभर वैकुंठ, नरक आणि स्वर्गाच्या विरोधामध्ये तुकाराम महाराज बोलत राहिले. आणि त्यांना वैकुंठ गमन हा शब्द जोडून आपण मोकळा. त्या संदर्भातले जे काही सत्य पुरावे उपलब्ध आहेत त्याचाही अभ्यास आपण केला पाहिजे आणि धाडसाने छाती ठोकून आपण मांडलं पाहिजे. मला सांगा, कधी कुठला अवतार वरून खाली येत नसतो, खालून वरी जात नसतो. आणि अवतारवादाला आमचा विरोध आहे, जाहीरपणे विरोध आहे. ती जैविक क्रांती आहे. ज्या 16 तुम्ही अवतार मानता, जे काही अवतार असतील, ती जैविक क्रांती आहे. त्या सृष्टीच्या संदर्भातली जैविक क्रांती आहे. त्याला तुम्ही अवतारवादाच्या माध्यमातून मांडून ते रूप घेतात. मग आमचं तुमचं काम काय? शिवाजी महाराजचं काम काय? त्यांना अवतारवादामध्ये गुंडळतात. माणूस म्हणून माणसाचं व्यक्तिमत्व आणि त्याचं कार्यकर्तृत्व कमी होऊन जातं. हे सुद्धा कुठेतरी आपण समजून घेणार जायचं. आणि म्हणून त्या गोष्टी आपण मानतच नाही. मराठा सेवा संघ ही विवेकावर आधारित असलेली चळवळ आहे, ती जातीपाती चळवळ नाही. गोंधळी समाजाचा माणूस तालुक्याचा अध्यक्ष आहे. अनेक जाती धर्माची माणसं आहे. शूद्रादी शूद्र समाजातली एक स्त्री औरंगाबादला संपूर्ण वसतिगृह सांभाळते. कुठं जातीपातीचा संबंध? ब्राह्मण लोकही आपल्याकडे आहे. माझ्या पुस्तकाला प्रकाशबाबा आमटेच्या प्रस्तावना आहे. माझ्या पुस्तकाला आम्ही जातपात मानत नाही, कटत मानत नाही. विचाराची यात्रा आपण सगळ्यांनी मिळून केली पाहिजे आणि विवेकाचा विचार समाजात रुजला पडेल एवढी विनंती या ठिकाणी करतो. आणि जाताना मी एवढंच म्हणतो की थोडासा वेळ झाला, थोडीशी शिस्त बिघडली. आणि सुरेंद्र महाराज सर, इथं आलेली माणसं आपल्या संख्या नकोच आहे. संख्येमध्ये बऱ्याचदा आपण खूप काही गमावून बसतो. संख्याच नको आहे. स्वयंस्फूर्तपणानं खऱ्या अर्थानं निष्ठा ठेवून येणारी माणसं या समाजाला, राष्ट्राला जास्त गरजेची. आणि म्हणून आजचा कार्यक्रमच मुळात 4 कार्यक्रमाचा कार्यक्रम ठेवला. या माध्यमातून विचार लोकांपर्यंत जावा, या माध्यमातून स्वयंस्फूर्तपणे काम करणारी पिढी तयार व्हावी म्हणून आपण बाहेरच्या लोकांना बोलवलं नाही. गर्दी जमापेक्षा गर्दी लोक आपण जमा केलेले. त्या दृष्टिकोन स्वयंस्फूर्तपणे सगळे आलेले. आनंद कदम सरांना काही माहिती नव्हतं. कळल्याबरोबर त्यांनी उद्गवून पाहिले आणि येऊन समोर वाचक चळवळ, प्रचंड मोठी वाचक चळवळ त्यांनी उभा केली. तुकाराम महाराजच्या 3 गोष्टीमध्ये वैशिष्ट्य आहे. या चळवळीचं वैशिष्ट्य आणि मराठा सेवा संघाचं वैशिष्ट्य आहे की वाचणारी पोरं तयार झाली पाहिजे, वाचणारी पिढी तयार झाली. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, लिहिणारी पिढी तयार केली पाहिजे. चुकीचं ज्यांना वेदनाच कळल्याने त्यांनी वेद लिहिले.
आमचं दुःख आलंच नाही त्याच्यामध्ये, आम्ही नाही वाचलं. आणि म्हणतात की तुकाराम महाराजांची अभंग आता 5वा वेद आहे, पहिला वेद म्हणा. कारण तुकाराम महाराजाला सामान्याच्या तळागाळातल्या शेवटच्या माणसाची वेदना कळाली आणि त्या वेदनेतून त्यांनी गाथा लिहिली. वेद शब्दाचे 2 अर्थ आहेत, एक ज्ञान आहे आणि एक वेदना आहे. एखाद्या वेळेस ज्ञान नाही कळलं तरी चालू शकेल, पण जेव्हा तुम्हाला वेदना कळेल ना, तुम्ही त्या ज्ञानाच्या पलीकडची सीमा पार करू शकाल. अशा प्रकारची जगद्गुरु तुकोबा आहे. आणि म्हणून पहिला वेद म्हणा, 5वा वेद वगैरे काही म्हणू नका, सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. स्वतः कर्मकांड बरेच प्रचंड मांडले याच्यामध्ये, चांगलं जे असेल ते पण घेऊया. पण तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये काल परवा आमचा मराठी सेवा संघाचा कार्यक्रम झाला 2 वर्षापूर्वी. एक पत्रकार मुंबईचे गाजलेली सुप्रसिद्ध पत्रकार इथं आली, चुकीच्या पद्धतीने म्हणायला लागली तुकारामाच्या अभंगामध्ये त्यांनी स्त्रीचा अवमान केलेला आहे. कुणीच विरोध केला नाही, एवढे लोक बसले होते. मी उभा टाकलो आणि मी विरोध केला, कारण त्यांनी जाहीरपणे चुकीची गोष्ट जगामध्ये मांडलेली आहे, लोकांमध्ये मांडलेली आहे. त्या जाहीरपणेच त्या लोकांना विरोध झाला पाहिजे. ही पिढी तयार झाली पाहिजे, ती वाचल्याशिवाय तयार होत नाही, ती लिहिल्याशिवाय तयार होत नाही आणि ती खऱ्या अर्थाने बोलल्याशिवाय तयार होत नाही. आता मी तशी माणसं तयार करतो. तुम्ही मला प्रवचनाला बोलवा न बोलवा, एखादा महाराज चुकीचा बोलतो, चुकीचा संदर्भ देतो, प्रश्न करा, सभेमध्ये प्रश्न करा. अहो खूप मोठा महाराष्ट्रातला महाराज असं म्हणाला, बैल पाप केलेलं होतं. राणी सावरगाची गोष्ट मला सांगतो, लाईव्ह कार्यक्रम आहे. बैल पाप केलेला होता, त्याच्या पापाचं प्रायश्चित देवाने त्याला दिलं, त्या वामनाने त्याला पृथ्वीच्या पोटात गाडलं. मी जर जाहीरपणे विरोध केला असतो तर मी एकही पुरावा देऊ शकलो नसतो. मी पुराव्यानिशी अभ्यास केलेला आहे, तुमच्याकडे पुरावा नाही आणि तुम्ही उघडं पडला असतात म्हणून मी तुमची इज्जत राखली. पण पुढच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा आपण जाहीरपणे त्याला विरोध करू. एवढं धाडस कुठून येतं? ज्ञानातून येतं, प्रतिभेतून येतं, वाचनातून येतं, चित्रातून येतं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणतात की ज्या जातीला, ज्या समाजाला आपला खरा इतिहास माहिती नसतो, ती जात, तो समाज, ते राष्ट्र नवा इतिहास निर्माण करू शकत नाही. आपला खऱ्या अर्थानं तुकोबाचा नवा विचार जगाच्या समोर जर मांडायचा असेल, त्यांनी जो वैज्ञानिक विचार त्या काळामध्ये मांडला, तर तो तसं मांडण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीची पिढी तयार होणं गरजेचं आहे. आम्ही तुमच्यापासून दूर गेलो नाही महाराज, तुम्ही आमच्यापासून दूर जाऊ नका. आता आपण एकमेकाच्या खांद्यावरती हात टाकून खऱ्या अर्थाने विवेकाची चळवळ पुढे घेऊन जाऊया. आम्ही लहान होतो, आम्हाला शाळेत गुरुजी शिकवायचे की पाऊस पडण्यासाठी झाडं लावली पाहिजेत. आणि आम्ही जेव्हा गावात यायचो, लहान होतो, तेव्हा वारकऱ्याची एक दिंडी निघालेली असायची, काठीला बिंडकुळी बांधलेली असायची, इकडे बिंडकुळी, इकडे बिंडकुळी, आणि पाण्यासाठी दिंडी निघायची. दिंडी काढली बिंडकुळीला बांधून की पाऊस पडतो. आम्ही ते खरं म्हणायचं की हे खरं म्हणायचं, या गोंधळामध्ये समाज व्यवस्था आम्ही तुम्ही सगळेच पडलेले आहोत. आणि म्हणून तुकोबाच्या विवेकाची जास्त गरज आहे. धन्यवाद. वंदे मातरम.